रासायनिक खतं न वापरता देशी खतं वापरा, म्हणजे ऑर्गॅनिक खतं वापरा, याशिवाय मेट्रोने प्रवास करू नका, परदेशी प्रवास टाळा आणि सोनं जे आहे ते देखील मेट्रोने प्रवास करू नका, करा. मेट्रोने प्रवास करा. जास्तीत जास्त डिझेल जे आहे ते वाचवा, पेट्रोल डिझेल कच्चं तेल वापरण्याची वेळ येऊ नका. शिवाय जे घरगुती तेल आहे त्याचं देखील खाद्यपदार्थाचं तेल आहे ते सुद्धा कमी प्रमाणात वापरा, असं अनेक आवाहन जे केलेले आहेत. आणि विशेषतः सोनं खरेदी करू नका वर्षभर, असं देखील आवाहन केलेलं आहे. काय आपण या सगळ्या प्रतिक्रिया सांगतो? आपण सगळेजण जाणतो की जवळजवळ गेली काही वर्ष सारखं कुठलं तरी एखादं युद्ध सुरू होत आहे आणि त्याची तीव्रता संपली तरी ते चालू राहतात. रशिया आणि युक्रेनचं युद्ध हे त्याचं उदाहरण आहे. आता इराण आणि इस्रायल हे त्याचं उदाहरण आहे. आणि त्या सगळ्या याच्यामुळे सगळी जगभराची डिस्ट्रीब्युशन चेन, वितरणाची जी साखळी आहे ती डिस्टर्ब होते. आणि त्यामुळे माननीय मोदीजींचा देशाला हे आव्हान आहे की आपण दुसऱ्या देशातून येणाऱ्या मालावर डिपेंड राहणंच कमी करूया. यातून आपलं चलनही वाचेल, आपलं परकीय चलन वाचेल. आणि अशा घटनांच्या वेळेला ज्याला पॅरलाइज होणं म्हणतात, सगळं विस्कळीत होणं, असं होणार नाही. आज घरगुती गॅसच्या बाबतीमध्ये सुरुवातीला युद्ध सुरू झालं त्यावेळेला खूप बोंबाबोंब झाली, रांगा लागल्या, लोक पॅनिक झाले. काही वेळेला मोदीजीने हे आवाहन केलं होतं की काही घरगुती गॅसला प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही अनावश्यक साठा वाढवू नका. आणि मग झालं, सगळं सुरळीत पार पडलं. कमर्शियल गॅसच्या बाबतीमध्ये त्याने हा आग्रह धरलेला आहे की आपल्या देशात तयार होणारा जो गॅस आहे, जो पाईपने मिळतो, तो हळूहळू सगळ्या हॉटेल्सने, खानावळीने आणि मेसने तो गॅस लावून घेतला पाहिजे. तो कमी रिस्कवाला, त्याचा धोका कमी असतो पाईपलाईनने येणाऱ्या गॅसचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा शॉर्टफॉल होणार नाही, त्यातून निर्माण होणारा पैसा आपल्या देशात राहील. आणि योग्य वेळेला योग्य आवाहन माननीय मोदीजींनी केलं आहे आणि त्याचा विचार केला पाहिजे. मेट्रो आणि पब्लिक व्हेकल वापरा हा तर पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी आता अत्यंत आवश्यक भाग झालेला आहे. कारण रोज नवीन वाहनं किती येतात सांगू, मी पुण्यापुरतं सांगतो, सोलापूरच्या आकडे येऊन सांगेन. पुण्यामध्ये 53 लाख वाहनं असताना गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या पाडव्याला एका दिवशी 17,000 वाहनं घेतली, एका दिवशी 17,000. म्हणजे हे गेल्या वर्षीचे आकडे मी सांगतो. एव्हा पुण्यातली वाहनाची संख्या 54, 55, 56 लाखावर गेली असते. रस्ते हे काही ठिकाणी रुंद करता येतात, पण सगळ्या ठिकाणी रुंद करता येत नाही. कारण तुम्ही लोकांना किती मागे जा म्हणणार, ओव्हरब्रिजेस किती करणार. आता पुण्यामध्ये आपण अंडरग्राऊंड भुयारी रस्त्यांचा मार्ग काढतो, पण ते किती करणार. मग पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा, म्हणजे प्रदूषण वाचावं म्हणून आणि गर्दी वाचावी म्हणून, पुण्यामध्ये आता 2.25 लाख लोक मेट्रोने प्रवास करतात. सगळे पुण्यातले मेट्रो ट्रॅक पूर्ण होतील त्यावेळेला 8 लाख लोक मेट्रोने प्रवास करतात. तुम्ही कल्पना करा की त्या काळामध्ये मुंबईची लोकल आली नसती तर आजच्या गर्दीमध्ये मुंबई चालूच शकली नसते. मेजर गर्दी बऱ्याच वेळेला आम्ही मिनिस्टर सुद्धा ट्रेनने जाणं प्रिफर करतो, मुंबईच्या बेस्ट बसने जाणं प्रिफर करतो. त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय योग्य आवाहन माननीय मोदीजींनी केलं आहे. ते देशाचं चलन वाचायलाही आवश्यक आहे, प्रदूषण वाचायला आवश्यक आहे आणि ट्रॅफिकचा जो मेस झालेला आहे तो मेस कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. दादा, कुठेतरी 7 वर्षापासून सोलापूरकरांची एक मागणी होती की सोलापूरमध्ये इंजिनिअरिंग अभियांत्रिकी कॉलेज जे आहे ते सुरू व्हावं गव्हर्नमेंटचं, ते आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे. आपण त्याच्या आदेश देखील दिलेले आहेत. काय पुढची प्रोसेस असणार आहे सोलापूर? हे झालं सगळं. आता त्याचा कॅबिनेटमध्ये ज्यावेळेला डिसिजन होतो त्यावेळेला त्याच्यानंतर काही उरत नाही. आता त्याचा GR निघायला लागतो, तो निघाला असेल काल परवा, मी माहिती घेतो. आता एकच टेक्निकल अडचण आहे, तिच्यावर पण मात करतोय की आपण इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्याचा निर्णय केल्यानंतर AICTE ते पाठवून त्याची परवानगी घ्यावी लागते. ती दरवर्षी आपल्याला सगळ्या कॉलेजेसची घ्यावी लागते, दरवर्षी आपल्याला सगळ्या नवीन कॉलेजेसची घ्यावी लागते. तिचा कालावधी संपलाय. म्हणून मग डिपार्टमेंटने एक AICTEला पत्र लिहिलं विनंती करणार, उद्या माझ्या सहीचं जाणार आहे
परवा मी मान्य देवेंद्रजींना, मान्य मुख्यमंत्री महोदयांना आग्रह करणार की तुमचं एक पत्र आम्हाला द्या, वेळ पडली तर दिल्लीत जाऊन बसेल. AICTची परवानगी एवढंच राहिलंय, बाकी सगळं झालंय. ऑलरेडी त्या कॅम्पसमध्ये जी टेक्स्टाईलची इमारत आहे त्याच्यासाठी 11 कोटी रुपये सँक्शन झाले आहेत. ती आता डागडुजी करून आवश्यक गोष्टी ज्या आहेत त्या आणून आपण ह्या एकदा AICTने परवानगी दिली की कॅपमध्ये नाव आलं, म्हणजे जे विद्यार्थी सोलापूर इंजिनिअरिंग कॉलेज प्रेफर करतील ते ॲडमिशन म्हणून आले. प्राध्यापक आम्ही डिपार्टमेंटमधून आता तात्पुरते काही देणार, मग रिक्रूट करणार. त्यामुळे प्राध्यापकाची सॅलरी गव्हर्नमेंट करणार, पुणे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आत्ता 11 कोटी आणि नंतर माझ्या माहितीप्रमाणे 180 कोटी रुपये मिळणार की ज्याच्यातून स्वतंत्र इमारत उभी राहील. गोंधबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांची आज नाशिकमध्ये जे आहे ती SITने चौकशी केलेली आहे. खरं तर त्यांचे अनेक तास जे आहे ही चौकशी SIT करून झालेली आहे. कशा प्रकारे बघताय या संदर्भात? नाही, ही आपल्या देशातली एखादा विषय समोर आल्यानंतर त्याच्या निष्कर्षावर जाण्याची एक प्रक्रिया आहे. मग एखादी SIT अपॉइंट होते, त्याच वेळेला ED त्यात आर्थिक काही घपले असते ते इन्व्हॉल्व होते, आणि ज्याच्यावर संशय आहे त्याने त्याच्या चौकशीला सामोरं जाऊन सहकार्य करायचं असतं. त्यामुळे त्या गेल्या आहेत. काय निष्कर्ष निघेल त्याप्रमाणे आपण मत बनवलं पाहिजे. आपण आधीच काही मत तयार करणं हे चांगलं नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया ज्या आहेत त्यांचं कॉल जे आहेत ते अनेक शेकडो कॉल जे आहेत ते गोंधबाबा अशोक खरात किंवा त्यांच्या बहीण रुपाली चाकणकरांच्या बहीण ज्या आहेत त्यांच्यासोबत आर्थिक व्यवहार जे आहेत तसा आरोप देखील ते करतात. काय करतात आरोप? रुपाली चाकणकरांच्या बहिणीसोबत गोंधबाबांचे आर्थिक व्यवहार जे आहेत ते झाल्याचा आरोप दमानिया. चौकशी समिती सगळ्या लेवलवर, अगदी ED SIT सगळ्या चालू आहेत. त्यामुळे अंजली दमानिया कशाला, तुमच्याकडे पण काही पुरावे असले, माझ्याकडे पण काही पुरावे असले तर ते रोज चौकशी समितीला दिले पाहिजे. रोहित पवारने पण एक्सवर पोस्ट केली की गोंधबाबा अशोक खरात हा एक भारताच्या इतिहासातील काळा अध्याय आहे. आपण फक्त छोटे मासे हाताला लागले, मोठे मासे अजून काळाला लागले आरोप केला. आरोपाने काहीच होत नाही. पुरावे लागतात आणि पुराव्याच्या आधारे निष्कर्ष निघावं लागतं. अशा प्रकारचे पुरावे देणं एवढंच आपलं काम असतं. निष्कर्ष काढणं एजन्सीचं काम असतं. आता काय झालंय की काही राजकीय नेते हे त्या चौकशी समितीच्या भूमिकेत गेले, निष्कर्ष काढायला लागले. आपलं काम पुरावे देण्याचं असतं, ते द्या. चौकशी समितीला निष्कर्ष काढू द्या. महाराष्ट्राच्या इतिहासातला काळा अध्याय म्हणतो. प्रत्येकाचं आपलं आपलं वर्णन असतं, प्रत्येकाचं आपलं आपलं आकलन असतं. असेलही, मी त्याच्यात डिबेट करण्याचं काही कारण नाही. महाराष्ट्राच्या इतिहासातला आजपर्यंत काळा अध्याय आहे का गोरा अध्याय आहे याच्यावर मी टिप्पणी करण्याचं काय कारण नाही. प्रत्येकाचे आपला आपला एक शब्दसंग्रह असतो आणि त्या शब्दसंग्रहाप्रमाणे तो बोलत असतो. त्याप्रमाणे काळा अध्याय तर काळा अध्याय. चौकशी समिती करेल चौकशी. दादा, खरं तर कांद्याचा प्रश्न जटिल बनलेला आहे. अगदी ते पैसे द्यावे लागतात व्यापाऱ्यांना. तो 1 रुपयाच कांद्याच्या मागे मिळतो. 1200 टन कांदा घालून 1 रुपया घरी घ्यावा लागतो. अशी बिकट अवस्था शेतकऱ्यांवर महाराष्ट्रामध्ये आली आहे. सरकार म्हणून सरकारने ज्या वेळेला कांदाच नाही, शेतकऱ्याचं जे पीक अशा प्रकारे मार्केटमध्ये कमी किमतीला जाईल त्या वेळेला आपली सपोर्ट सिस्टीम म्हणजे आपलं पाठबळ उभंच केलेलं आहे. कांद्याच्या बाबतीत हे केलेलं आहे, अनेक वेळा केलेलं आहे की ज्याला आपण भावांतर म्हणतो. मार्केटमध्ये असणारा भाव आणि ॲक्च्युअल मिळाला पाहिजे भाव यातला डिफरन्स गव्हर्नमेंट देतं. कधी क्विंटलवर देतं तर कधी ते जमिनीच्या क्षेत्रावर देतं. तर त्याचा निर्णय होईल. आता प्रत्येकच गोष्टीचा गॅस कमी का, अरे युद्ध आहे, इम्पोर्ट करता येत नाही, जहाजं अडकत आहेत, तसं कांद्याचा भाव कमी का. संपूर्ण जगभरातली मगाशी म्हटल्याप्रमाणे पुन्हा म्हणेन वितरण व्यवस्था ही विस्कळीत झालेली आहे. कांदा ज्या ज्या देशात जातो त्या देशामध्ये जाण्याच्या मर्यादा निर्माण झालेल्या आहेत. आणि त्यामुळे कांदा ज्या वेळेला जास्त पिकतो आणि तो एक्सपोर्ट होतो, निर्यात होतो, त्या वेळेला शेतकऱ्याला बरा रेट मिळतो आणि त्या वेळेला निर्यातीला प्रोत्साहन अनुदान सुद्धा गव्हर्नमेंट देतो. त्यांच्यावरती काल ज्या पद्धतीनं शाही फेक झाली त्याच्याबरोबर आपल्या मंत्रिमंडळातले सदस्य देखील समर्थन करताना दिसत आहेत. काय म्हणणं असणार या सगळ्या प्रकरणावरती शाही
असं आहे की काही जणांना सगळं स्वातंत्र्य, शाई फेकण्याचं मी समर्थन करत नाही. याच गव्हर्नमेंट गेस्ट हाऊसला माझ्यावर टाकली होती आणि याच महाराष्ट्रामध्ये पैठणला माझ्यावर टाकली होती. मी दोन्ही वेळेला दुसऱ्या मिनिटाला कपडे बदलले आणि कामाला लागलो. त्यामुळे शाई टाकण्याचं दुःख किंवा त्याचे चटके हे मला बसले आहेत. त्यामुळे असं करावं की न करावं, आंदोलनाचा हा प्रकार आहे की नाही हा वेगळा भाग. पण शेवटी टाळी एका हाताने वाजत. म्हणजे तुम्हाला सगळं करण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही वारकऱ्यांवर बोलणार की ज्यांनी आयुष्यभर ईश्वराची साधनाच केली, सद्विचाराने वागले, लोकांचं कल्याण केलं. हु आर यू? कोण तुम्ही असे आरोप करणार? एवढं व्यक्ती स्वातंत्र्य आलं की तुम्ही वारकऱ्यांवरही काही बोलायला लागला. आणि त्यामुळे टाळी एका हाताने वाजत नाही. म्हणून मी शाई फेकण्याचं समर्थन करत नाही. कायदा ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आहे, कायद्याचं राज्य आहे, त्यामुळे त्या मार्गाने जायला पाहिजे. पण त्यांच्या जशा भावना आहेत की वारकरी असे आहेत तसे आहेत, तशा इतरांच्या भावना आहेत की ज्या भावनांमध्ये त्यांना नाही आवडलं, त्या न आवडणं व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. असुद्दीन ओवैसी असं म्हणतात की वंदे मातरम हे काही राष्ट्रगान होऊ शकत नाही, कारण एका विशिष्ट धर्माचं कौतुक त्याच्यामध्ये, त्यामुळे असं राष्ट्रगान होणार नाही, असं असुद्दीन ओवैसींचं. विशिष्ट धर्माचं त्याच्यात काय कौतुक आहे मला माहित नाही. भारत मातेला वंदन करणं याच्यामध्ये काय चुकीचं आहे मला माहित नाही. पण शेवटी एका विशिष्ट धर्माचं वर्णन, गुणगान त्यात आहे. तोच ह्या देशाचा धर्म आहे ना, मूळ धर्म. या देशाचा मूळ धर्म तो आहे आणि तो ज्यांना मान्य नाही त्यांच्या बाबतीमध्ये असे वारंवार प्रश्न मिळतात. ते राष्ट्रगीतालाही विरोध करतात, जनगण म्हणणार नाही, असं सुद्धा अनेक वेळा झालं. म्हणून आपण परवानगी देऊयात ना. आणि त्यामुळे एकदा हे ठरवायला पाहिजे की मूळ हा देश हा कोणाचा आहे. आक्रमक आले, त्यांनी राज्य केलं, नंतर जरा हा बोला. आता खरं तर सोलापूरच्या उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये सोयाबीनचं जे आहे प्रत्येकाच्या घरी बायको जेवणाला वाट बघते. झालेलं आहे. चला मला ट्रेन आहे. बोला बोला. नाही, सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातलं जे सोयाबीनचं जे अनुदान आहे ती काळजी केलेली आहे किंवा एका काढलं गेलं वगळला तालुका. तालुका सोयाबीन सोयाबीन अनुदान. वगळला गेलेला आहे सोयाबीन. त्याचं निवेदन घ्या, ताबडतोब करताय. 27 जाती अशा ओबीसी देशातल्या ज्या महाराष्ट्रात ओबीसी आहेत, पण त्याच्यातल्या ज्या शुल्लक चूक आहेत, स्पेलिंग मिस्टेक आहे, कॉलर नाही, स्पेस, अशा सगळ्या तांत्रिक गोष्टींमुळे केंद्रीय ओबीसीच्या यादीमध्ये वगळल्या गेल्या. त्यामुळे 2 कोटी लोकांचं नुकसान होतं आहे. सरकारने यासाठी आपल्या घटनेच्या चौकटीमध्ये एक मागास आयोग नेमलेला असतो. तो मागास आयोग, त्या मागास आयोगाकडे आपण निवेदन देऊ शकतो. मलाही हा विषय नवीन कळलाय, तर मी पण पाठवतो. आपलं मागासवर्ग आयोग जे महाराष्ट्राचं आहे, सरकार, महाराष्ट्र सरकार त्यासाठी वारंवार प्रयत्न करतात. गेली अनेक वर्ष मी जरा तुमच्या या मुद्दा उपस्थित करण्यामुळे मी पण विशेष लक्ष देतो. चला. एक प्रश्न होता. तुम्ही म्हणला की शाहीपेक्षा मी समर्थन करत नाही. सोशल मीडियावरती असं ट्वीट करतात की किंवा पोस्ट करतात की या हल्ल्याचं समर्थन जे आहे शाहीपेक्षा समर्थन जसं देशात असल्यामुळे हा शाहीपेक्षा सरकार पुरस्कृत आहे का, अशा चर्चा. सरकार कायद्याचं राज्य मानतं आणि त्यामुळे कायदा हातात घेण्याचं समर्थन सरकार करणार नाही. पण नितेश राणेंना एक व्यक्ती म्हणून त्यांचं काही स्वातंत्र्य आहे की नाही, की ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं मत मांडलं. आणि मी पण तेच जरा वेगळ्या शब्दात मांडलं की टाळी एका हाताने वाजत नाही. तुम्ही काही बोलायला तुम्हाला अधिकार आहे, मग माझ्या भावना व्यक्त करताना माझ्या भावना व्यक्त करण्याचं माझं माध्यम ते आहे. याचा अर्थ नितेश राणे व्यक्ती म्हणून त्याचं समर्थन करतील, नितेश राणे मंत्री म्हणून त्याचं समर्थन करणार नाही. याचं कारण सरकार हे नेहमीच कायद्याचं राज्य मानतं. पण पुन्हा एकदा नितेश राणेंच्या पण भावना आहेत, त्या प्रखर आहेत आणि त्या व्यक्त करण्याची त्यांची एक नितेश राणे नावाची एक स्टाईल आहे. माझी एक स्टाईल आहे, त्यांची एक स्टाईल. दादा खरं तर महाराष्ट्रामध्ये 10वीच्या परीक्षेमध्ये जवळपास 8% मुलं जे आहेत ते मराठी विषयात नापास झालेले आहेत. खरं तर चिंतेचा प्रश्न आहे. आता तुमची पण बसून परीक्षा घेते, तुम्ही पण नापास. चिंतेचाच विषय आहे.
एक वाक्य आपण कोणी पूर्ण मराठी म्हणू शकत नाही आहोत. चला आता मी देतो एक वाक्य म्हणून टाकू मराठी. हा मोठा चिंतेचा विषय आहे आणि त्यामुळे आंदोलनं करण्याच्या बरोबरीने मराठी भाषेचे वर्ग नीट चालवले पाहिजे, व्याकरण नीट करून घेतलं पाहिजे. जसं पु ल देशपांडे इंग्रजांना असं म्हणायचे की तुमच्यापेक्षा इंग्लिश आमचं चांगलं आहे, याचं कारण आम्ही ते पुस्तकातून शिकतो, तुमची ती बोलीभाषा आहे. तसं मराठी आपली बोलीभाषा झाली. त्या बोलीभाषेमध्ये परीक्षा देण्याची वेळ आली की पंचायत होते, ते नीट करायला लागतं. थँक्यू.